भटजी महाराज, आता खोलीतच मरा. मडक्यातील पक्वान्न खा. पाणी मिळणार नाही, बाहेर पडता येणार नाही. जर खोलीतून बाहेर पडायचे असेल तर ते मडके मला दिले पाहिजे. नमस्कार. आज अथकथामध्ये मी सांगतेय मुलांना गोड गोष्टी सांगणाऱ्या साने गुरुजींची एक गोष्ट. गोष्टीचं नाव आहे 3 मडकी. एक होतं गाव. त्या गावात एक मनुष्य राहत होता. त्याचं नाव होतं भिकमभट. तो फारच गरीब होता, परंतु त्याचं कुटुंब फार मोठं होतं. बायको होती, 4 कच्ची बच्ची होती. घरात खाण्यापिण्याची सदैव पंचायत पडायची. कधी कधी नवरा बायकोचे कडाक्याचं भांडणही होई. त्यावेळेस मुलं रडू लागत. शेजारी पाजारी मात्र हसत व गंमत बघत. एके दिवशी तर गोष्टी फारच निकरावर आल्या. भिकमभट ओसरीत बसले होते. घरात खाण्यासाठी पोरं आईला सतावत होती. सावित्रीबाई शेवटी एकदम ओसरीत येऊन गर्जना करू लागल्या. काय द्यायचं पोरांना खायला? घरात एक दाणा असेल तर शपथ. बसा इथं पोटीवर मांडा ठोकून. संसार चालवता येत नाही तर लग्न कशाला केलं? नेहमी गावात चकाट्या पिटायच्या, पान सुपाऱ्या खायच्या, पिचकाऱ्या मारायच्या. दुसरा उद्योग नाही तुम्हाला? काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज. लोकांजवळ तरी कितीदा तोंड वेंगाडायचं. ही पोरं घेऊन विहिरीत जीव द्यावा झालं. 100दा सांगितलं की काही थोडंफार तरी मिळवून आणा, कुठे बाहेर जा, उद्योगधंदा पहा. परंतु घरकोंबडे येथेच माशा मारीत बसता. मला तर नको हा संसार असं वाटतंय. सावित्रीबाईंचा पट्टा सारखा सुरू होता. बिचारे भिकमभटजी, त्यांना कोण देणार नोकरी चाकरी? कोणतंही काम त्यांना येत नसे. परंतु त्या दिवशी त्यांना फार वाईट वाटलं. बायको रोजच बोलत असे, परंतु आज त्यांचा स्वाभिमान जागा झाला होता. त्यांची माणुसकी जागी झाली. एकदम उठले व म्हणाले, आज पडतो घराबाहेर. काही मिळवीन तेव्हाच घरी परत येईन. पोराबाळांचे पोट भरण्यास समर्थ होईन तेव्हाच परत तोंड दाखवीन. ही तोपर्यंत शेवटचीच भेट. परंतु सावित्रीबाईस त्या बोलण्याने तेवढेसे समाधान झाले नाही. त्या चिडवण्याच्या आवाजात म्हणाल्या, आहे माहीत तुमची प्रतिज्ञा. आजपर्यंत 17दा जायला निघालेत, परंतु अंगणाच्या बाहेर पाऊल पडले नाही. जाल खरोखरच तेव्हा सारे खरे. भिकमभट खरोखरच घरातून बाहेर पडले. लांब लांब चालले. पाय नेतील तिकडे जात होते. कुणाकडे जाणार, कोठे जाणार? ना कोठे ओळख, ना कोणापाशी वशिला. दमेपर्यंत चालत राहायचं असं त्यांनी ठरवलं. शेवटी ते अगदी थकून गेले. पोटात काही नव्हतं. एक पाऊलही पुढे टाकवेना. शेवटी एका झाडाखाली ते रडत बसले. त्यावेळेस शंकर आणि पार्वती तिकडून जात होती. पार्वती शंकराला म्हणाली, देवा, रडण्याचा आवाज कानावर येत आहे. कोणीतरी दुःखी मनुष्य जवळपास असावा. चला आपण पाहू. ती दोघं कोण रडतो ते शोधू लागली. त्यांना झाडाखालचा भिकमभट दिसला. तो पहा रडणारा माणूस. चला, का रडतोस ते त्याला विचारू. चला देवा, पार्वती म्हणाली. भगवान शंकर म्हणाले, या जगातील लोक एकाच गोष्टीसाठी रडत असतात. त्यांना पैसा पाहिजे, धन दौलत पाहिजे. परंतु जगाला देऊन देऊन आपण भिकारी झालो. आता आपणाजवळ देण्यासाठी काय बरं आहे? नाही म्हणायला भस्म आहे. त्याला का पडगुलीभर भस्म देऊ? पार्वती म्हणाली, देवा, अद्याप आपणाजवळ 3 मडकी शिल्लक आहे. ती आहे तोपर्यंत तरी काय द्यावे ही पंचायत नाही. चला जाऊ त्या दुःखी माणसाकडे. दुःखी मनुष्य पाहून माझ्याने पुढे जावत नाही. भगवान शंकर म्हणाले, तू पर्वताची मुलगी म्हणून तुला पार्वती म्हणतात. परंतु तुझं हृदय पर्वतासारखं कठीण नाही. तुझं हृदय इतके लोण्याप्रमाणे मऊ कसे? पार्वती म्हणाली, देवा, माझा पिता हिमालय काही कठोर नाही. त्याच्या पोटातून सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना वगैरे शेकडो नद्या वाहतात.
माझ्या पित्याचे हृदय दयेनं भरलेलं आहे. परंतु ते राहू दे. चला त्या दुःखी माणसाकडे व पुसू त्याचे डोळे. शेवटी शंकर व पार्वती त्या भिकमभटाजवळ आली. का रे ब्राह्मणा, का रडतोस? काय झालं? या रानात असा दुःखी कष्टी होऊन का बसलायस? शंकराने विचारले. ब्राह्मण रडत म्हणाला, काय करू, रडू नको तर. मला गरिबीनं गांजलं आहे. घरात बायको, 4 मुलं बळं आहेत. परंतु त्यांना खायला काय देऊ? आपल्या मुलांची उपासमार कोणाला बघवेल? शेवटी येथे रानात येऊन रडत बसलो. भगवान शंकर म्हणाले, आम्ही सुद्धा गरीबच आहोत, परंतु आमच्याजवळ 3 मडकी आहेत. त्यातील 1 तुला देतो, ते तू घे. भिकमभट म्हणाला, रिकामे मडके घेऊन काय करू? माझ्या घरात हांडे घंगाळे नसली तरी मातीची मडकी पुष्कळ आहेत, परंतु त्या मडक्यात ठेवायला मात्र काही नाही. त्या मडक्यात का दुःख भरू, डोळ्यातून पाणी भरू? शंकर म्हणाले, अरे हे मडके असे तसे नाही, हे मंतरलेले मडके आहे. या मडक्यातून डाळे मुरमुरे बाहेर पडतात. पड पड असं म्हटलं की गरमागरम माल बाहेर पडतो. त्याचं दुकान घाल, लोक तुझ्या दुकानावरच येतील, कारण असा माल दुसरीकडे मिळणार नाही. भिकमभट आनंदला. आपल्यासमोर प्रत्यक्ष शंकर पार्वती आहेत हे त्याला माहीत नव्हतं. नमस्कार करून व ते मडके घेऊन तो निघाला. वाटेत त्याला एक गाव लागले. तेथे तो थांबला. एका वाण्याच्या दुकानावर आपले मडके ठेवून म्हणाला, वाणीदादा, मी नदीवरून आंघोळ करून येतो, तोपर्यंत माझे हे मडके सांभाळा. वाणीदादा बरे म्हणाला. भिकमभट थोडेसे चालून गेल्यावर परत माघारी आला व त्या वाणीदादाला म्हणाला, वाणीदादा, खरोखरच सांभाळा बरे मडके. ओरेबाळे येतील, फोडतील बिडतील. हे मडके माझा प्राण आहे. हे मडके म्हणजे माझे सारे काही. मी येतो स्नान करून. भिकमभट लगबगीने गेले. नदीवर पोचले व आंघोळ करू लागले. इकडे त्या वाण्याच्या मनात आलं की हा ब्राह्मण एवढ्याशा मडक्याला इतका काय म्हणून जपतो. त्या मडक्यात काय आहे ते त्याने पाहायचं ठरवलं. त्याने मडक्यात डोकावून पाहिलं, तो काही दिसेना. ते मडके हलवावे असे त्याला वाटले. त्याने ते हातात घेऊन सहज पड पड असे म्हटले. तो काय आश्चर्य, आतून गरम गरम डाळे मुरमुरे यांची रास पडू लागली. त्याला आनंद झाला. त्याने आपल्या बायकोला हाक मारली व तिला म्हणाला, हे बघ, हे मडके घरात ठेव व घरातील अगदी असेच एक मडके बाहेर आणून ठेव. बायकोनं त्याप्रमाणे केलं. वाणीदादा जणू काही झालंच नाही अशा सासूतपणे तेथे बसला. भिकमभट आंघोळ करून आले. वाणीदादा, माझे मडके आहे ना रे? त्यांनी विचारले. वाणीदादा म्हणाला, अहो मडक्याला कोण हात लावेल? तो का सोन्याचा हंडा आहे की कोणी चोरील बिरेल? ते आहे तेथे मडके, जा एकदाचे घेऊन. भिकमभट मडके घेऊन निघाले. मनोराज्य करीत ते चालत होते. मी आता श्रीमंत होईन, माड्या महाल बांधीन, बाग बगीचे करीन असे मनात म्हणत चालले होते. रस्ता कसा संपला ते कळलंही नाही. गावची नदी आली तेव्हा आपलं घर जवळ आलं हे त्यांच्या ध्यानात आलं. आले लगबगीने घरी. त्याने दारावर थाप मारली. सावित्रीबाईंनी दार उघडले. तो दारात पतीची स्वारी. आलेत ना परत? मी केलेच होते मुळी भाकीत. 1 दिवस जाल, 2 दिवस जाल, शेवटी हात हलवीत परत याल. सावित्रीबाई म्हणाल्या. हात हलवीत परत आलो नाही, हे पहा मडके आणले हे. भिकमभट म्हणाले. मडके आणले आहे? घरात का थोडी मडकी आहेत? सावित्रीबाई वेडावीत म्हणाल्या. भिकमभट म्हणाले, तुम्हा बायकांचा फारच उतावळा व अधीर स्वभाव. जरा नीट ऐकून तर घेशील माझं? आलो नाही तर तुझी तोफ आपली सुरू. जरा धीरानं घे. सावित्रीबाई उसळून म्हणाली, आज 10 वर्षे तुमच्याबरोबर संसार केला, तो का धीर असल्या वाचून? पोराबाळांना खायला देता येत नाही, थंडी वाऱ्याला अंगावर पांघरून घालता येत नाही, तरी मी सारं मुकाट्याने बघते, सहन करते, म्हणे धीर नाही. लक्षात ठेवा, तुम्हा पुरुषांपेक्षा आम्ही बायकाच अधिक धीराच्या असतो, खंबीर असतो, सोशिक असतो. अगस्ती ऋषी 7 समुद्र प्यायला. आम्ही बायका अपमान, दुःख, कष्ट, हाल, अपेष्टा यांचे शेकडो समुद्र पीत असतो.
म्हणे धीर नाही. धीर नसता तर केव्हाच जीव दिला असता. भिकंभट म्हणाले, कशी छान बोलतेस. तू पुराणिक बाई का होत नाही? माझे मुलाबाळांचे पोट तरी भरेल. सावित्रीबाई म्हणाली, घरचे पुराण संपवून वेळ असेल तेव्हा की नाही. भिकंभट म्हणाले, बरे ते राहू दे. अगं हे मडके आहे ना, ते मंतरलेले मडके आहे. याच्यातून डाळे मुरमुरे बाहेर पडतात. सारखी अखंड धार सुरू होते. आपण दुकान घालू, श्रीमंत होऊ. मग तुला सोन्या मोत्यांनी नुसती मढवीन. सावित्रीबाई हसून म्हणाली, मडक्यातून कुठे डाळे मुरमुरे बाहेर पडतात? वेड लागलंय तुम्हाला. भिकंभट म्हणाले, तुला प्रत्यक्षच दाखवतो. तू पोती आण भरायला. असे म्हणून ते मडके हलवू लागले. पड पड म्हणून हलवू लागले. परंतु एक दाणा पडेल तर शपथ. आता किती वेळ ते मडके हलवीत घुमणार? ठेवा खाली. दमलेत, घामाघूम झालेत. सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली. परंतु भिकंभट हसला नाही. त्या वाण्याने आपल्याला फसवले असे त्याला वाटले. ते मडके हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणाऱ्या मुलांना समजावीत बसली. अंधारातून भिकंभट जात होता. उजाडते न उजाडते तोच तो वाणीदादाच्या घरासमोर दत्त म्हणून उभा राहिला. वाणीदादा, माझे मडके तुम्ही लांबवलेत. हे नव्हे माझे मडके, तुम्ही अदलाबदल केलीत, होय ना? द्या माझे मडके, असे तो ब्राह्मण म्हणाला. वाणीदादा संतापून भिकंभटाच्या अंगावर धावून गेला. तो रागाने म्हणाला, मला काय करायचे तुझे मडके? मला काय भीक लागली? मी का चोर आहे? निघ येथून, नाहीतर थोबाड रंगवीन. निघ. ती बाचाबाची ऐकून शेजारची मंडळीही तिथे आली. त्या सर्वांनी भिकंभटाची हुर्यो केली. त्याला उचलून हकलून लावले. बिचारा भिकंभट पुन्हा रडत निघाला. रानात जाऊन त्या पूर्वीच्याच झाडाखाली रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होते. त्याचे रडणे त्यांच्या कानी पडले. पार्वती शंकरास म्हणाली, देवा, कोणीतरी दुःखी कष्टी प्राणी रडत आहे. चला आपण पाहूया. शंकर म्हणाले, पुरे झाले तुझे. या जगात रडण्याशिवाय धंदा नाही व तुला त्याचे रडणे थांबवण्याशिवाय धंदा नाही. या रडारडीला मी तरी कंटाळलेलो आहे आता, आणि आपल्याजवळ तरी असे काय उरले आहे? पार्वती म्हणाली, अजून 2 मडकी शिल्लक आहेत. तोपर्यंत काय द्यायची ही चिंता नको. चला जाऊ त्या दुःखी प्राण्याकडे. ती त्या झाडापाशी आली. तोच पूर्वीचा ब्राह्मण. शंकरांनी विचारलं, का रडतोस? काय झालं? भिकंभट म्हणाला, काय सांगू महाराज. त्या एका वाणीदादाकडे मी मडके ठेवून आंघोळीला गेलो. आंघोळ केल्यावर मडके घेऊन घरी गेलो. पड पड म्हणून मडके हलवले, परंतु एक दाणा पडेल तर शपथ. त्या वाण्याने मडके बदलले असावे अशी शंका येऊन मी त्यांच्याकडे गेलो. त्याला विचारलं, परंतु तो माझ्या अंगावर धावून आला. शेजारी पाजारी त्याच्याच बाजूचे. खऱ्याची दुनिया नाही. मी गरीब एकटा पडलो. आलो पुन्हा या झाडाखाली व बसलो रडत. भगवान शंकर म्हणाले, हे दुसरे मडके घे. भिकंभटाने विचारले, यातून काय बाहेर पडते? शंकर म्हणाले, यातून पड पड म्हटलं की राक्षस बाहेर पडतात. शिव शिव म्हटलं की ते नाहीसे होतात. हे घे मडके. व त्या वाण्याची खोड मोड. ब्राह्मणाच्या सारे ध्यानात आले. नमस्कार करून व ते मडके घेऊन ब्राह्मण निघाला. तो त्या वाण्याकडे आला व म्हणाला, वाणीदादा, वाणीदादा, सापडले हो माझे मडके. उगीच तुमच्यावर आळ घेतला. झाले गेले विसरून जा. हे माझे मडके सांभाळा. मी नदीवरून आंघोळ करून येतो. सांभाळा हं. ब्राह्मण नदीवर गेला. त्या मडक्यात काय असावे हे पाहण्याच्या निमित्ताने वाणीदादा उठला. त्याने ते मडके हलवले. पड पड म्हटले तो एकदम अक्राळ विक्राळ राक्षस बाहेर पडले. त्यांच्या हातात सोटे होते, गदा होत्या. त्या वाण्याला ते राक्षस बदडू लागले. वाणीदादा ओरडू लागला. त्याच्या आरोळ्या ऐकून शेजारी पाजारी धावले. त्यांनाही राक्षसांनी भरपूर प्रसाद दिला. मेलो मेलो ब्राह्मणा धाव, असे सारे ओरडू लागले. पाठीवर तडाखे बसत होते. सारे चांगले झोडपले गेले. भिकंभट सावकाश येत होता. अरे ब्राह्मणा, हे राक्षस आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत असे दिसते. सांग या ना काही, वाचव आमचे प्राण, सारे गयाबया करीत म्हणू लागले.
भिकमभट वाणीदादाला म्हणाला, वाणीदादा, माझे पहिले मडके मुकाट्याने दे, तरच हे राक्षस नाहीसे होतील. वाणीदादाची तर कणिक चांगलीच तिंबली गेली होती. तो पटकन घरात गेला व ते मडके घेऊन बाहेर आला. ब्राह्मणाने ते मडके घेतले व नंतर शिव 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 असे म्हणताच ते राक्षस अदृश्य झाले. भिकमभट आता ती 2 मडकी हातात घेऊन निघाले. केव्हा एकदा घरी जाऊ असे त्यांना झाले होते. आले एकदाचे घर. 2 हातात 2 मडकी घेऊन आलेल्या आपल्या नवऱ्याचा तो अवतार पाहून सावित्रीबाईंना हसू आले. भिकमभट म्हणाले, हसू नको, पोती आण, डाळे मुरमुऱ्यांनी भरून देतो, पड पड असे म्हणत मडके हलवू लागले. काय आश्चर्य! डाळे मुरमुऱ्यांची धार लागली. पोराबाळांना आनंद झाला. मुठी भरभरून ती खाऊ लागली. भिकमभट बायकोला म्हणाले, तू सुद्धा खाऊन बघ, अमृतासारखी चव आहे. तिने 2 दाणे तोंडात टाकले व ती म्हणाली, खरेच हो, डाळे मुरमुरे असे कोठेही कधीही खाल्ले नाहीत. भिकमभटाने भडभुजांचे दुकान थाटले. जो तो त्याच्या दुकानावरून माल नेऊ लागला. त्याच्या दुकानावर ही गर्दी. भिकमभट श्रीमंत होऊ लागला. तो शेतीवाडी विकत घेऊ लागला, सावकारी करू लागला. त्याने बायकोला मुलाबाळांना दागदागिने केले. कशाला आता जणू तोटा नव्हता. एके दिवशी भिकमभट खेड्यावर गेले होते. आज मडके कोण हलवणार? त्यांच्या मुलात भांडण सुरू झाले. एक म्हणे मी हलवीन, दुसरा म्हणे मी हलवीन. झोंबाझोंबी सुरू झाली. शेवटी ते मडके जमिनीवर पडले व त्याचे झाले तुकडे. ती मुले रडू लागली. तिकडून आई आली व तिनेही त्यांना मार मार मारले. मस्ती आली होती मेल्यांना, खाल काय आता भुरी असे ती ओरडली. भिकमभट घरी आले. त्यांना सर्व प्रकार कळला. सावित्रीबाई म्हणाली, पुन्हा एकदा बसा ना त्या झाडाखाली रडत. मिळाले एखादे मडके तर बरे झाले, नाही मिळाले तर हे दागदागिने मोडून पोटाला खाऊ. बायकोचा हा पोक्त सल्ला भिकमभटाने ऐकला. तो पुन्हा निघाला व त्या झाडाखाली रानात रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होती. देवा, कोणीतरी रडते आहे, चला आपण पाहूया. शंकर म्हणाले, शेवटचे मडके आज देऊन टाकू, पुन्हा कोणाकडे जायला नको, कोण रडतो पाहायला नको. ती दोघे त्या झाडाजवळ आली. तोच तो ब्राह्मण. काय रे ब्राह्मणा, आता काय झाले? मुलांच्या भांडणात मडके फुटले. मी फुटक्याच नशिबाचा जणू. काय करू महाराज? शंकर म्हणाले, आता हे शेवटचे मडके देतो, पुन्हा रडत येऊ नकोस. भिकमभटाने विचारले, या मडक्यातून काय बाहेर पडते? भगवान म्हणाले, पाहिजे असेल ते पक्वान्न हवे असेल तितके बाहेर पडते. भिकमभट आनंदला. नमस्कार करून ते 3रे मडके घेऊन घरी आला. बायको वाटच पाहत होती. नवीन मडके पाहून तिलाही आनंद झाला. यातून काय पडते बाहेर? तिने विचारले. पातेले घेऊन ये, तो म्हणाला. सावित्रीबाई पातेले घेऊन आल्या. भिकमभटाने मडके हलवून श्रीखंड असे म्हटले. तो काय आश्चर्य! घट्ट सुंदर पिवळे धमक श्रीखंड पडू लागले. मुलाबाळांनी सर्वांनी पोटभर खाल्ले. भिकमभटाने आता हलवायाचे दुकान घातले. पेढे, बर्फी, श्रीखंड, बासुंदी, पुरी, जिलबी, लाडू, रसगुल्ले सारे पदार्थ तिथे असत. सारी दुनिया त्याच्याकडून माल घे. सणवार आला की भिकमभटाच्या दुकानावर गर्दी असायची. भिकमभटाकडे माल मिळतो तसा कुठेही मिळत नाही अशी दुकानाची कीर्ती पसरली. त्या गावात धनमल म्हणून एक श्रीमंत मनुष्य होता. तो कारस्थानी होता, युक्तिबाज होता. भिकमभटाकडील या श्रीखंड बासुंदीच्या मडक्याची गोष्ट त्याच्या कानावर आली. भटजीकडील हे मडके लांबवण्याचा त्याने विचार केला. एकदा काय झाले, त्याचा जावई आला. बऱ्याच दिवसांनी आलेल्या जावई बुवास थाटाची मेजवानी द्यावी असे धनमल याला वाटले. सर्व तयारी झाली. धनमल भिकमभटाकडे जाऊन म्हणाला, जावयाला पंगत आहे, तुम्ही उत्कृष्ट पक्वाने पुरवाल काय? भिकमभट म्हणाला, हो. त्यावर पुन्हा धनमल म्हणाला, ताजा ताजा माल तेथल्या तेथे मिळावा म्हणून तुम्ही आमच्याकडे या व पक्वान्नांचा पुरवठा करा. भिकमभट म्हणाला,
एका अटीवर मी तुमच्या घरी येईन. मला स्वतंत्र खोली दिली पाहिजे. खोलीत कोणी येता कामा नये. मी आतून पातेली पराती भरभरून देत जाईन. धनमल म्हणाला, ठीक आहे, तशी व्यवस्था करू. मेजवानीचा दिवस उजाडला. गावातील थोरा मोठ्यास आमंत्रण देण्यात आले होते. जेवणाची तयारी झाली. कण्या रांगोळ्या घालण्यात आल्या. चंदनाचे पाट मांडले गेले. सुंदर केळीची पाने होती. जावयासाठी सुंदर असे चांदीचे ताट होते. अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. अगदी आयत्या वेळेस भिकमवट फडक्यात मडके गुंडाळून घेऊन धनमलच्या घरी आला. त्याला खोली दाखवण्यात आली. तो त्या खोलीत गेला. भरपूर माल 5 मिनिटात त्याने दिला. बाहेर पंगत बसली. मंडळी जेवू लागली. धनमलने काय केले, वाढायला भरपूर पक्वान्ने आहेत असे पाहून ज्या खोलीत ब्राह्मण होता तिला एकदम त्याने बाहेरून कडी लावून घेतली. ब्राह्मण ओरडू लागला, मला शौचास जावयाचे आहे, मला लघवीस जावयाचे आहे, दार उघडा असे ओरडू लागला. कोणी दार उघडीना. धनमल येऊन म्हणाला, भटजी महाराज, आता खोलीतच मरा. मडक्यातील पक्वान्न खा. पाणी मिळणार नाही, बाहेर पडता येणार नाही. जर खोलीतून बाहेर पडायचे असेल तर ते मडके मला दिले पाहिजे. काय करणार भिकमभट? मडके द्यावयास तो तयार झाला. धनमलने मडके घेऊन दार उघडलं. ब्राह्मण रडत घरी गेला. इकडे जेवणे चालली होती. धनमल पंक्तीत जाऊन म्हणाला, स्वस्थ होऊ दे भोजन. आता आणखीन दुसरी पक्वान्ने लवकरच येतील. त्या मडक्यातून तरतऱ्हेची ताजी ताजी पक्वान्ने बाहेर पाडण्यात येऊ लागली. मंडळी संतुष्ट होत होती. इतक्यात भिकमवट ते राक्षसाचे मडके घेऊन धनमलकडे आला. ते मडके इतके दिवस माळ्यावर नीट ठेवण्यात आले होते. ब्राह्मण धनमलला म्हणाला, 1 मडके घेतलेस, आता हेही घे. यातून तर अधिकच सुंदर पदार्थ बाहेर पडतात. घ्या हे, मला काही नको. धनमल म्हणाला, आण इकडे. नको तर नको. ब्राह्मण मडके देऊन निघून गेला. धनमल पुन्हा पंक्तीत जाऊन म्हणाला, स्वस्थ जेवा. आता आणखीन निराळेच पदार्थ येणार आहेत. हे पदार्थ कधी बाधणार नाहीत. खायला संकोच नका करू. धनमलने ते नवीन मडके हलवले. तो काय, त्यातून सोटे घेतलेले राक्षस बाहेर पडले. ते भयंकर राक्षस सर्वांना बदडीत सुटले. जावई बुवांच्या पाठीत चांगलाच तडाखा बसला. सासरे धनमल तर ओरडू लागले, मेलो मेलो म्हणू लागले. सर्वांची त्रेधा तिरपीट. पोटे फार भरलेली म्हणून न पटकन उठता ये न पळता ये. नेसूचे सावरणेही मुश्किल झाले. अरे त्या ब्राह्मणाला बोलवा, त्याला बोलवा असे धनमल सांगू लागला. कोणीतरी ब्राह्मणाला सारे जाऊन सांगितले. ब्राह्मण तेथे आला. तो धनमलला म्हणाला, माझे पहिले मडके दे, म्हणजे राक्षस नाहीसे करतो. ते पहिले मडके देण्यात आले. भिकमवटाने शिव 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 असे म्हटले. तत्काळ राक्षस अदृश्य झाले. सर्वांचे जीव खाली पडले. भिकमवट 2 मडकी घेऊन घरी आला. पुनश्च त्याच्या वाटेला कोणी गेले नाही. भिकमवट, सावित्रीबाई, त्यांची मुले बाळे सारी सुखात राहिली. संपली आमची कथा. सर्व ऐकणाऱ्याची व्यथा. आवडली ना तुम्हाला गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हो, आमच्या अथकथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया एका नवीन गोष्टीबरोबर. नमस्कार.